नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल अक्षय चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 6 जून 2025 रोजी आज आपण आहोत ते म्हणजे तिरुवनंतपुरममध्ये आणि आज आपण चाललो आहोत ते म्हणजे इंडियातलं सर्वात रिचेस्ट टेम्पल श्री पद्मनाभम स्वामी टेम्पल हे पाहण्यासाठी। ते मंदिर खूप सुंदर आहे, आम्ही व्हिडिओत वगैरे बघितलं आहे आणि आज आपण रिअलमध्ये त्या मंदिराला भेट देणार आहोत आणि त्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू। आणि आज आपल्यासोबत आहेत ते म्हणजे आपले भाटकर सर, त्यांच्यासोबतच हा व्हिडिओ करणार आहोत आपण। आणि त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आपण सर्चिंग केलेल्या आहेत तिरुवनंतपुरममध्ये काय काय फेमस आहे ते पाहण्यासाठी। तर आता आपण जाऊया थेट तिरुवनंतपुरममध्ये आणि दर्शन घेऊ आणि त्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात कशा प्रकारे होते ते पाहायच्या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला, तर माझ्या तुम्ही मागे जे हॉटेल पाहताय त्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो होतो आणि रिजनेबल रेटमध्ये हे हॉटेल भेटलेलं आहे। तर आता आपण जाऊया थेट मंदिराच्या दिशेने आणि तुम्हाला सांगतो की अचानक भयानक हा आमचा प्लॅन ठरलेला आहे आणि ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर जावं लागतं, कारण 1.5 ते 2 तास इथे रांग असते। ती रांग कवर होईपर्यंत भरपूर वेळ लागतो आणि अचानक भयानक हा प्लॅन ठरला आमचा तिरुवनंतपुरममध्ये यायचा। तिथे भरपूर प्लेसेस आहेत बघण्यासारखे। तर आता आपण जाऊया आणि कसे आलो तुम्हाला मी गोष्ट सांगतो। आम्ही रात्रीची नेत्रावती पकडली कुडावरून म्हणजे 4 तारीखला आणि 5 तारीखपर्यंत पूर्ण ट्रॅव्हल झाला। संध्याकाळी इथे पोहोचलो आणि त्यानंतर हॉटेलला रूम वगैरे घेतलो, जेवलो आणि त्यानंतर आम्ही सकाळीच इथे पोहोचलो आणि त्यानंतर सकाळीच आता आपण चाललो ते म्हणजे मंदिरामध्ये। तर चला मंदिरामध्ये जाऊ पहिल्यांदा आणि दर्शन घेऊ आणि त्यानंतर तिरुवनंतपुरम एक्सप्लोर करू। चला आता आपण आलोय श्री पद्मनाभम स्वामी टेम्पलकडे। हे बघा, इथून ही त्याची कमान आहे आणि आतमध्ये आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। त्याच्या बाजूला या मंदिराचा छोटासा परिसर तुम्ही पाहू शकता। हे बघा, इथून ही एंट्री गेट आहे, इथून आम्ही आतमध्ये आलो आणि त्यानंतर या साईडला पण दुकानं आहेत आणि या साईडला सुद्धा दुकानं आहेत, चप्पल स्टँड वगैरे तिथे आहे आणि हे सुंदर असं मंदिर। तर चला आतमध्ये दर्शनासाठी जाऊया। तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे बॅग ठेवण्यासाठी। आमचा जो आजचा लुक आहे तो आम्ही केलेला आहे। त्यानंतर आमची जी बॅग आहे त्यानंतर जी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे स्मार्ट वॉच मोबाईल ते इथे बाजूलाच ना, इथे कंपार्टमेंट असतात म्हणजे ते रूम असतात, ते ठेवण्यासाठी लॉकर वगैरे असतात, त्या लॉकरमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर मंदिरामध्ये जायचं आहे आणि सकाळी 7 वाजता ते मंदिर थोडंसं बंद होणार काही कारण असतं। आणि त्यानंतर आता आपण आतमध्ये फुटेज कोणतेही नसणार आहे, डायरेक्ट आता बाहेरच आपण भेटू आणि त्यानंतर मंदिर कशा प्रकारे आहे तुम्हाला मी सांगतो। तर चला, ह्या वस्तू आहेत ज्या का घेतलेल्या आहेत म्हणजे स्मार्ट वॉच आणि गाड्या आणि बॅग, तर त्या आम्ही आतमध्ये देतो आणि त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो। चला फायनली आता मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे। तर मंदिरामध्ये प्रवेश करताना तर पुरुषांनी इथे धोती आणि गमछा घालून जावं लागतं आणि त्यानंतर महिला मंडळांनी इथे साडी घालून किंवा पंजाबी ड्रेस घालून ते आतमध्ये जावं लागतं। ह्या गोष्टी तिथे अनिवार्य आहेत। आणि त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करताना तिथे कुठल्याही प्रकारचा इथे मोबाईल अलाउड नाही आहे, कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे कुठचेही आपण फुटेज दाखवत नाही आहोत ह्या व्हिडिओद्वारे। आणि जर तुम्हाला आतमध्ये जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी पाळाव्याच लागतील। आणि आतमध्ये गेल्यावर भगवान विष्णूची एक सुंदर अशी मूर्ती आहे, म्हणजे जे फोटोजमध्ये आपण बघतो ना तशीच तिथे मूर्ती आहे, पण तिथे कुठचीही लाईटची व्यवस्था नाही आहे, फक्त दिवाची बत्ती आहे, म्हणजे आपली जी पणती त्या पणतीवरच त्या प्रकाशझोतामध्ये ती मूर्ती खूप उठून दिसते। आणि इंडियातलं सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून हे ओळखलं जातं। आणि तुम्हाला जर कुठच्या प्रकारच्या तिकडच्या फोटोज फ्रेम घ्यायचे असतील, मूर्ती घ्यायची असतील, तिथे दुकानंसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आणि त्यानंतर आतमध्ये प्रवेश करताना तिथे कृष्णाची मूर्ती आणि गणपतीची मूर्तीसुद्धा आहे, तेही सुद्धा बघा तुम्ही। आणि हे आहे आपलं श्री पद्मनाभम स्वामी टेम्पल, खूप सुंदर असं आहे, आवर्जून एकदा भेट द्या। आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मंदिरामध्ये आल्यावर ह्या पाळाव्याच लागतील। आणि चला आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला, ते म्हणजे गणपती बाप्पाच्या मंदिराला भेट देऊया। चला आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे गणपती मंदिरमध्ये। तर पद्मनाभम स्वामी टेम्पलकडून हे 500 मीटरच्या अंतरावरच आहे। तर हे बघा, इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला। आपल्याकडे बॅग होती ना, तर आपण इथे बॅग दिलेली आहे इथे लॉकरमध्ये ठेवायला। त्यानंतर हे सुंदर असं गणपती बाप्पाचं इथे मंदिर, म्हणजे इकडची जी मंदिरे आहेत ना ती खूप सुंदर आहेत।
हे बघा. आणि त्यानंतर हा समोर जो हायवे आहे म्हणजे हा जो स्ट्रेट जातो तो डायरेक्ट बस स्टँडकडे जातो तिथे तिरुवनंतपुरमच्या. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. आता आपण आतमध्ये चाललो आहे, पण आतमध्ये कोणतंही फुटेज अलाउड नसल्यामुळे आपण कोणतीही गोष्ट आतमध्ये कॅप्चर करणार नाही आहोत. तर तुम्हाला फोटोज जर काय असतील ना तर मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, हे आतमध्ये जायचं आहे मंदिराला ना. इथे सुंदर अशी ना गणपती बाप्पाची इथे मूर्त्या इथे साकारण्यात आलेल्या आहेत. ह्या साईडला सुद्धा आहेत आणि ह्या साईडला सुद्धा आहेत. आणि त्यानंतर इथे सुंदर असं रेखीव काम आपल्याला पाहायला भेटत आहेत. हे बघा. आणि आतमध्ये सुद्धा ज्या भिंती वगैरे आहेत त्या खूप सुंदर अशा रंगवलेल्या आहेत. हे बघा, आतमध्ये कोणतेही फुटेज अलाउड नसल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी मी दाखवू शकत नाही आहे. तर आता गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि हा जो दादा दिसतोय त्याचं रेंटल बाईक आणि कारचं इथे शॉप आहे. तिथे आपण आता बाईक घेतो आहे कारण आपल्याला भरपूर ठिकाणी जायचं आहे आणि बसचा आपल्याला अंदाज नाही आहे की कधी बस येते आणि कधी पोचते तिथे. आणि कुठून समजा तिकडे पोचलो तर आपल्याला रिटर्न यायला बस आहे का नाही, म्हणून आम्ही इथे बाईक घेतलेली आहे. आणि बाईक कुठची आहे तुम्हाला दाखवतो. एक 600 रुपये बाईक असते. म्हणजे बाईक म्हणजे आम्ही स्कूटीच घेतो आहे. तर त्या कुठची स्कूटी आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा. तर अशा ह्यांच्या या बाईक असतात आणि स्कूटी असतात. याची कुठली निवडावी लागते आणि आपण ते घेऊन जाणार आहोत आपल्या पुढच्या स्टॉपवर. आता आपण ही गाडी निवडलेली आहे. हे बघा, डिओची. सर बरी आहे गाडी? हां, ही आम्ही आता गाडी बुक केलेली आहे डिओ. तर डिओ गाडी 600 रुपीज. आणि इथे 2 हेल्मेट आपल्याला भेटलेले आहेत. तर हे कॅरी करावे लागतात, नाही तर कोणतरी पकडेल. तर चला ही गाडी घेऊन आपण जाऊया आपल्या पुढच्या स्टॉपकडे. तर आता गाडी घेऊन आम्ही निघालेलो आहोत म्हणजे चिंकल महेश्वरम टेम्पलकडे. तर तिथून हे 26 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर चला गाडी घेतलेली आहे आणि दोघांनाही हेल्मेट सक्तीचं असल्यामुळे आम्ही दोघंही तिथे हेल्मेट घातलेलो आहोत. आणि आता आपण निघतोय ते टेम्पलकडे जाऊया. तिथेच जाऊया आणि ते टेम्पल कशा प्रकारे आहे ते पाहूया. चला. आता आपण पोचलेलो आहोत ते म्हणजे महेश्वरम श्री शिवपार्वती टेम्पल या ठिकाणी. तर चला आतमध्ये जाऊया. तर हे बघा, इथे शिवची जी पिंड आहे ती केवढी मोठी आहे. तर त्या साईडला आम्ही जातो आणि तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे ते. तर इथे पार्किंग व्यवस्था केलेली आहे या देवस्थानांनी. आणि त्यानंतर जो कॅम्पस आहे ना इकडच्या मंदिराचा तो खूप सुंदर आहे. आता आपण पोचलेलो आहोत शिवपार्वती टेम्पलकडे आणि तुम्हाला मी सांगतो सुंदर असं मंदिर आहे. नक्की बघायला या. तुम्हाला आतमध्ये कुठे जातो. तर हे बघा, तिथे समोर नंदी आहे, 2 इथे हत्ती आहेत आणि तिथे लिहिलेलं आहे मंदिरामध्ये ओम नमः शिवाय. तर आपल्याला इथे समोरच इथे दीपस्तंभ पाहायला भेटतोय. हे आहे शिवपार्वती मंदिर आणि आपण आता दर्शन घेऊन झालेलो आहोत या मंदिरामध्ये. आतमध्ये फुटेज अलाउड नसल्यामुळे काही दाखवता आलं नाही आहे, पण आतमध्ये गेल्याच्या नंतर एक वेगळीच वाईब येते. आणि इथून जे स्टार्ट होतं ना, इथे शंकराचे जे पिंड आहे ते पूर्ण इथे मंदिरामध्ये आतमध्ये आहेत. शिवपार्वतीची मूर्ती आहे ना ती आतमध्ये आहे. आणि चला बाजूला जी मंदिरं आहेत ते बघूया काय काय आहे ती. ब्रह्मांडामधले जे ग्रह आहेत ना ते इथे आपल्याला पाहायला भेटतात. ते बघा, त्यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या इथे आहेत. मंदिराच्या समोर ना इथे 2 काउंटर आहेत. त्या 2 काउंटरवर ना हे असं तिकीट भेटतं. हे बघा, पर पर्सन 200 रुपये म्हणजे 400 रुपये झाले आपले 2 माणसांचे. तर हे बघा, हे पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. म्हणजे खूप भारी वाटतं. आणि त्याच्या आतमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे, पण आपण जे डोळ्यांनी बघणार ना ते खूप भारी असणार आहे. तर तुम्हाला नंतर तो आतमध्ये गेल्याच्या नंतर एक्सपिरियन्स सांगतो आतमध्ये काय काय आहे ते. हे बघा, तोपर्यंत तुम्ही बाहेरचा नजारा तुम्ही इथे पाहून घ्या.
हे बघा आतमध्ये ह्या एंट्री गेटमधून जायचं आहे अहम ब्रह्मासीमधून. हे बघा तर एंट्री आहे इथून, तर ह्या साईडनं खाली जायचं आहे आणि त्यानंतर इथे येऊन आतमध्ये जायचं आहे. पण आतमध्ये कोणतेही फुटेज अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बाहेरचा नजारा दाखवतोय कसा आहे तो पाहून घ्या. इथे आल्यावर एक शांत इथे वातावरण इथे पाहायला भेटतंय. आता आम्ही त्या मोठ्याशा बिल्डिंगमध्ये आपण गेलेलो, म्हणजे त्या शंकराच्या मोठ्या पिंडीमध्ये, आणि त्यानंतर हनुमानजी संजीवनी बुटी घेऊन येतो ना त्या बिल्डिंगमध्ये. म्हणजे ते बिल्डिंग सारखेच आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की 108 शिवलिंग आणि 64 शिवाचे अवतार आपल्याला पाहायला भेटलेले आहेत आतमध्ये. आणि त्यानंतर इथे गणपतीची रूपं जी आहेत ना ती सुद्धा त्या बाजूच्या मंदिरामध्ये पाहिली आहेत. आणि आम्ही जे तिकीट काढलं 200 रुपये पर पर्सन आहे ना, ते खूप चांगलं आहे. तुम्ही आवर्जून एकदा ह्या स्पॉटला व्हिजिट करा आणि खूप छान आहे. आतमध्ये एवढे त्या काकांनी सुंदर अशी माहिती दिली. माहिती आहे ती रेकॉर्ड करणार होतो, पण रेकॉर्ड अलाउड नसल्यामुळे त्या गोष्टी आपण घेतलेल्या नाही आहेत. तर तुम्ही आवर्जून एकदा या मंदिराला भेट द्या. तर चला आता आपण आजूबाजूचा परिसर पाहूया कशा प्रकारे आहे ते. चला. इथे हा सभागृह आहे आणि त्यानंतर इथे भला मोठा इथे पेंडॉल. तुम्हाला जर कोणत्याही गोष्टी जर इथे घ्यायच्या असतील, खरेदी करायचं असेल, तर तुम्हाला इथे कोणत्याही गोष्टी इथे भेटतील. बघा. तर आता मंडळी ह्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे विजिंजम लाईट हाऊसकडे. हे 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे इथून. तर चला आता आपण जाऊया थेट त्या लाईट हाऊसकडे. चला. मला मगाशी मी बोललेलो की आम्ही लाईट हाऊसकडे जातोय म्हणून, तर सॉरी, आम्ही लाईट हाऊसकडे न जाता आम्ही तिथूनच एक जवळपास 10-12 किलोमीटरच्या अंतरावरच आपल्याला हाजीमाला शिव टेम्पल आहे तिथे आपल्याला जायचं होतं. आणि अचानक भयानक ठरला तिथे लाईट हाऊसकडे आपण नंतर जाणार आहोत. इथे झाल्याच्या नंतर तर आपण ते जरा हाजीमाला शिव टेम्पल जरा कशा प्रकारे आहे ते पाहूया. चला. या मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला इथे एंट्री गेट आहे, तर इथून जावं लागतं. आणि हे सुंदर अशा इथे मूर्त्या इथे साकारण्यात आलेल्या आहेत. हे बघा इथे या मंदिरामध्ये. ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला 20 रुपये पे करून आपल्याला जावं लागतं. आपण 20 रुपयाचं इथे तिकीट घेतलेलं आहे आणि दोघांचेही 40 रुपये. आणि त्यानंतर हे हाजीमाला शिव टेम्पल इथे पाहायला आलं आहे. बघा जशी मुर्डेश्वरची मूर्ती आहे ना तशीच इथे उंच आहे, पण ही जरा वेगळी आहे. आणि इकडचा जो एरिया आहे ते तुम्हाला दाखवतोय. बघा हे बघा सुंदर अशी शिवची मूर्ती. आणि त्यानंतर इथे मस्तपैकी इथे एरिया आहे फोटो वगैरे काढण्यासाठी. हे बघा. आणि त्यानंतर हा सुंदर असा समुद्र. इथे काम चालू आहे त्यामुळे इथे जाण्यासाठी एंट्री नाही, तर पाठवून वगैरे जाता येतं. पाहिलं हाजीमाला शिवम टेम्पल, तर खूप सुंदर अशी मूर्ती होती शिवाची. त्यानंतर आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे लाईट हाऊसकडे. इथून 8 किलोमीटरचं अंतर असणार आहे. तर चला आता जाऊया थेट तिकडे. चला. फायनली आता पोहोचलेलो आहोत ते म्हणजे लाईट हाऊसला, म्हणजे कोलम बीच. आणि हे बघा हे असं तिकीट आहे 20 रुपये. तर इथे असं आहे की 2 माणसांचे झाले 40 रुपये. आणि जर फोटो आणि जर व्हिडिओ जर काढताय म्हणजे तुमचे मोबाईल आणि कॅमेरा नेत आहे तर त्याला 10 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात. म्हणजे टोटल 50 रुपये झालेले आहेत आमचे. तर चला ते जाऊया लाईट हाऊसकडे आणि लाईट हाऊसकडून हा कोलम बीच कशा प्रकारे दिसतोय ते पाहूया. चला. तर इथून जायचं आहे. तर इथे ना इथे मॅप आहे आणि या मॅपवर इथे लाईट हाऊस कुठे कुठे आहेत ते आपल्याला इथे पाहायला भेटतात. हे बघा. आणि त्यानंतर हा जो लाईट हाऊस आहे वरचा, त्याच्या लाईट हाऊसवरून म्हणजे ड्रोनवरून म्हणजे वरून टॉप व्ह्यू कशा प्रकारे दिसतो तो हा बघा. चला तर इथे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यावरून आतमध्ये जाऊया. इथे ना लिफ्टची पण व्यवस्था आहे, तर आपण लिफ्टने पण जाणार आहोत.
लिफ्टचा प्रवास एवढाच होता. त्यानंतर इथे पायऱ्या आहेत, तिथूनच आपल्याला वरती जायचं आहे. तर आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे लाईट हाऊसला. आणि सर, लाईट हाऊस कशा प्रकारे आहे, कसा वाटला हा लाईट हाऊस? मंदिर आहे कोलम बीच या बीचचं नाव. आणि त्यानंतर आहे काय ते एक नंबर हा समुद्र नजारा आहे. इथून खूप सुंदर असा दिसतो लाईट हाऊसवरून हा कोलम बीच. तर इथे ना कोलम बीचवर इथे डाकयार्ड आहे ते बघा, हे समोर. तर इथेच देवाणघेवाण इथे केली जाते. आणि इथून जो सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटतोय ना, तो खूप सुंदर आहे. हे बघा, तर आता आपण खाली उतरतोय. मगाशी आपण लिफ्टने आलो आणि आता आपण पायऱ्यांवरून खाली उतरतोय. तर चला खाली उतरूया आणि आजूबाजूचा परिसर पाहूया. तर हा आहे लाईट हाऊस. आणि लाईट हाऊस आता बघून झालेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर भूक वगैरे लागली असेल ना, तर इथे हॉटेल आहे. आणि मुलांना खेळण्यासाठी इथे चिल्ड्रन पार्क जे आहे ना, ते खाली आहे. तर चला आता आपण जाऊया थेट दुसऱ्या डेस्टिनेशनकडे. तर 3 वाजून गेलेले आहेत. आपल्याला अजून 7 किलोमीटर जायचं आहे, म्हणजे वेल्ली लेककडे. तर आता वाटेतच आम्ही तिथे जातानाच आपण इथे पेटपूजा केलेली आहे. तर चला आता आपण जाऊया वेल्ली लेक रिसॉर्टकडे आणि तिथे पाहूया हा वेल्ली लेक कशा प्रकारे आहे. चला. तर आता आपण पोचलेलो आहोत म्हणजे वेल्ली लेक टुरिस्ट विलेजकडे. आणि हे बघा 10 रुपयाचं इथे आपण पार्किंगचं इथे तिकीट काढलेलं आहे. पार्किंगमध्ये सेफ गाडी आमची व्यवस्थित पार्क केलेली आहे. आणि चला आतमध्ये जाऊया आणि हे वेल्ली लेक टुरिस्ट विलेज कशा प्रकारे आहे ते पाहूया. चला. तर इथे सुद्धा हे बघा इथे 20 रुपयाचं जे तिकीट काढलेलं आहे. तर चला, हे तिकीट आता फाडलेलं आहे. आणि इथे एंट्री करताना सगळीकडेच पैसे आहेत. तर हे तिकीट काढले 20 रुपयाचं. तर चला आतमध्ये जाऊया. चला. तर आतमध्ये एंटर केलेलं आहे. तर इथे तुम्हाला इथे सगळीकडे इथे फुलझाडं आपल्याला पाहायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारची. आपल्याकडे सुद्धा ही आहेतच. आणि त्यानंतर इथे वेगळ्या प्रकारची सुद्धा आहेत. आणि इथे लोकांना चालण्यासाठी इथे फुटपाथ बनवलेला आहे. हा बघा इथे. तर चला पुढे पुढे बघूया काय काय गोष्टी इथे पाहायला भेटतात ना, ते तुम्हाला दाखवतो मी. तर इथे बसण्यासाठी असे बेंचेस केलेले आहेत. हे बघा. आणि खूप सुंदर अशी जागा आहे. शांतता जर घ्यायची असेल, तिरुवनंतपुरम यायचं असेल, तर ह्या टुरिस्ट विलेजला नक्की भेट द्यावं लागेल. आणि खूप सुंदर आहे. जागोजागी इथे तुम्हाला मोठी मोठी झाडं इथे पाहायला भेटतात. आणि शांत इथे आपल्याला सावली आहे, सावलीसुद्धा आहे. मुलांना खेळण्यासाठी इथे चिल्ड्रन पार्कसुद्धा आहे. हे बघा इथे तुम्ही समोर पाहते ही स्पीड बोट आहे. आणि त्यानंतर इथे ही पॅडल बोट आहे. तर पॅडल बोटवर जर तुम्हाला जर जायचं असेल तर 150 रुपये पर पर्सन तुम्हाला जावं लागतं. तिथे 15 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी होतील. आणि त्यानंतर ही जी समोरची स्पीड बोट आहे ना, ती 1000 रुपयामध्ये इथे फॅमिली जर कोण असेल ना, तर तिथे बसून तुम्हाला इथे लॉंग रूट इथे करता येते. बघा हे जी सफारी आहे, वॉटर सफारी, इथे तुम्हाला या स्पीड बोटमध्ये करता येईल. आणि जर कोणाला जर पॅडलचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर या पॅडलवरती तुम्ही जाऊन तुम्ही 15 मिनिटं एक्सपिरियन्स घेऊ शकता. इथे बोटिंग तिकीटचं काउंटर आहे. इथे तुम्ही तिकीट घेऊ शकता. आणि त्यानंतर समोरच ना रेस्टॉरंट आहे. तिथे तुम्हाला खायची प्यायची इथे सोय केलेली आहे. तुम्ही इथे पे करून तुम्ही येऊ शकता. तर आपल्याला इथे ट्रेन पाहायला भेटते. बघा ट्रेनचं तिकीट आहे ते म्हणजे 50 रुपये मोठ्या माणसांना. आणि लहान मुलांसाठी 30 रुपये. 11 वर्षाच्या जर खाली असेल तर त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये नेलं जातं. आणि त्यानंतर ही जी ट्रेन आहे ना, ही अशी जाते आणि अशी फिरत फिरत पूर्ण पार्कला एक प्रदक्षिणा पूर्ण करत ही रेल्वे पार करते.
इथे व्हॅली लेक विलेज प्लेसमध्ये इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मूर्ती पाहायला भेटतात. हे बघा, या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी एक आहे, त्यानंतर तिथे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची इथे मूर्ती पाहायला भेटते. हे बघा, पण वेगळंच काहीतरी आहेत, पण काहीतरी युनिक वाटते आणि खूप साऱ्या गोष्टी या पार्कमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा, या साईडला येते म्हणजे वॉटर स्पोर्ट आणि त्यानंतर इथे जे रेल्वेचं रूळ आहे आणि त्यानंतर सुद्धा हे बघा, हे तुम्ही पाहताय बघा, इथे सुद्धा काहीतरी वेगळं आहे. आणि हा सुंदर असा हा व्हॅली लेक विलेज टुरिस्ट प्लेस. त्यानंतर हा बघा, हा एक पक्षी आपल्याला इथे पाहायला भेटतोय. तर इथे आपण चाललेलो आहोत पुढे म्हणजे वेल्ली बीचकडे. हे बघा, लाकडाचा इथे पूल आहे आणि ह्या लाकडाच्या पुलावर आपण चालत चालत चाललेलो आहोत त्या वेल्ली बीचकडे. आणि हे जे आपण पाहतोय ना, ते म्हणजे ट्रेनसाठी आहे. ती मुलांची खास ट्रेन आहे ना, त्यांच्यासाठी हे बनवण्यात आलेलं आहे. आणि ह्या तळ्यावरच हा सुंदर असा बीच. ह्या लेकवर सुद्धा हॉर्स राईड सुद्धा होते. हे बघा, आणि त्यानंतर हा जो एरिया आहे तो खूप सुंदर आहे. हे बघा, आता आपण समुद्राची जी माती असते ती वेगळी असते, व्हाईट कलरची असते. आणि त्यानंतर ना इकडची जी माती असते म्हणजे तिकडचं कॉम्बिनेशन वेगळं आणि इकडचं कॉम्बिनेशन वेगळं असं असतं. पण इथे तुम्ही जर पाहताय ना, ही आता वेगळ्या कलरची माती आहे, ती म्हणजे ऑरेंज कलरची आपल्याला इथे रेती पाहायला भेटते. हे बघा, आणि ह्या बीचवर जाताना इथे छोटी छोटी दुकानं आहेत. इथे तुम्ही लिंबू सरबतपासून बाकीच्या गोष्टी असतील गरम गरम वगैरे, तर त्या इथे तुम्ही खाऊ शकता. हे बघा, बीचवर. आणि गेमसुद्धा खेळू शकता. तर इथे पार्क आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. हे बघा, या वेल्ली बीचवर. तर इथे 3-4 इक्विपमेंट आहेत, तिथे तुम्ही काय काय गोष्टी करू शकता. आणि इथे टी स्टॉल्स वगैरे आहेत. आणि त्यानंतर सुंदर असा हा वेल्ली बीच आपण पाहूया. चला. तर हा बघा, सुंदर असा वेल्ली बीच. आणि त्यानंतर इथे आहे ते म्हणजे इथे तळं म्हणजे तलाव. आणि समोर आहे हा समुद्र. इकडे वाट बंद केलेली आहे आणि हा जो फुटपाथ आहे ना, इथून लोक इथे चालत जातात त्या साईडला. मी त्या काकांना विचारलं, ते सांगतात की इथून चालत पुढे जाऊ शकतो म्हणून, पण तिथे थोडंसं काम चालू आहे त्यामुळे इथे बंदी घातलेली आहे. आणि इथूनच लोकांना इथे हा सुंदर असा समुद्र इथे पाहता येईल. तुम्हाला जर फिश पा करायचं असेल ना, तर या साईडला जो पहिला जो गेट आहे ना, तिथे तुम्हाला फिश पा करता येतं. त्यानंतर इथे हॉटेल्स आहेत. इथे तुम्हाला आईस्क्रीम, कोल्ड्रिंक या सर्व गोष्टी तुम्हाला इथून मिळून जातील. जागा आता एक्सप्लोर करून झालेली आहे. तुम्ही जर तिरुवनंतपुरमला जर येत असाल आणि जर ह्या प्लेसला भेट नाही दिलात तर हे असं करू नका. तर खूप सुंदर अशी जागा आहे. जर कोणाला एकांत आणि जर निवांत जागा हवी असेल तर ही जागा त्यांच्यासाठी बेस्ट आहे. तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट स्टॉपकडे. चला. तर आता पार्किंगमधली आता गाडी काढलेली आहोत आपण आणि त्यानंतर आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे त्रिवेंद्रम झूकडे. तर तिथे जाऊया आणि तिकडच्या झूमधले ॲनिमल कशाप्रकारे आहेत ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. चला. फायनली त्या झूमध्ये पोचलेलो आहोत आणि 30 रुपयाचं तिकीट काढून आपण आतमध्ये आलेलो आहोत. तर इथे कॅमेरा जर कोणाला आणायचं असेल तर त्याला वेगळे चार्जेस द्यावे लागते, म्हणजे 50 रुपये आणि ते 30 रुपये त्याचे वैयक्तिक, म्हणजे 5 ते 8 म्हणजे 80 रुपये त्याला द्यावे लागतात. आणि त्यानंतर आता आपण आहोत ते म्हणजे झूकडे. तर तुम्हाला पहिल्यांदा दृश्य दाखवतो गवारेड्याचं. हे बघा, पहिलेच आपल्याला गवारेडे इथे पाहायला भेटत आहेत. एक 2 3 4 गवरेडे आहेत बघा. इथे आपल्याला माकड इथे पाहायला भेटलेले आहेत.
पहिले. त्यानंतर आपण पुढे पुढे जातोय या जंगलातून. 3 किलोमीटरचं जंगल आहे असे त्या काकांनी सांगितलं आहे. तर इथे आपल्याला पॅरट पाहायला भेटत आहेत, इथे कोंबडे आहेत. त्यानंतर इथे व्हाईट रे भेटतो आपल्याला बघायला. आणि इथे आपण ह्याला इमू म्हणतो, इमो. हे बघा. तर चला पुढे जाऊया, काय काय आहे ते पाहूया. हे बघा इथे आपल्याला घुबडसुद्धा पाहायला भेटतं आहे. तर इथे 2 घुबड आहेत. एक घुबड इथे झोपलेलं आहे आणि तिकडचं घुबड इथे जागा आहे. इकडचं झालं. आता आपण पुढे जाऊ अजून. ऑरेंज विंग ॲमेझॉन हे बघा याला म्हणतात. म्हणजे इथे या साईडला पक्षी आपल्याला पाहायला भेटतात. हे बघा. तर हे बघा आपल्याला गिधाड इथे पाहायला भेटत आहेत. आणि इथे घारसुद्धा आहे. हे बघा ते जे दिसतंय ना मोठं, ते बघा ते त्या साईडला बघताय. ते बघा ते म्हणजे मोठे पक्षी जे आहेत ते आपल्याला ह्या एरियामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर इथे सुद्धा लांबच्याला ते पिंजरा बांधलेला आहे. इथे सुद्धा कुठले ना कुठले तरी प्राणी असतीलच. तर इथे ना आपल्याला मगर पाहायला भेटतात. ते बघा किती मगरी आहेत, 4, 1 2 3 आणि ही 4. ही बघा केवढी मोठी मगर आहे बघा. बघा तुम्ही पाहताय हा जो स्पॉट आहे तो पूर्णच्या पूर्ण इथे बगळ्यांचा आहे. ठिकठिकाणी तुम्हाला इथे बगळे पाहायला भेटतात. ते बघा. आणि हे उडू नये म्हणून त्यांना भरपूर सारी इथे सिक्युरिटी ठेवलेली आहे. बघा ते पान मांजरं जी असतात ना ती बघा. हे बघा तिथे आपल्याला पाहायला भेटतात. हा ते बघा आपल्याला हाही पक्षी पाहायला भेटतोय. हा बघा इथे पण बघा हाही पक्षी आहे. त्याचं नाव हे. तो बघा तो तिकडे आहे त्या साईडला त्या पिंजऱ्यामध्ये. आणि त्यानंतर हा बघा हाही पक्षी आपल्याला पाहायला भेटतोय. तर हे बघा मित्रांनो इथे आपल्याला पानगेंडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. 4 आहेत, 1 2 3 4. तर हे बघा इथे आपल्याला सांबर इथे पाहायला भेटत आहेत. 1 2 3 4 5 6. आणि त्यानंतर इथे तुम्ही जे पाहताय ना इकडे इथे बसलेली आहे ते बघा. त्यांच्यासाठी इथे पाण्याची सोयसुद्धा आहे. तर हो तिथे बांधलेला आहे आर्टिफिशियल, त्याच्यामध्ये ते पाणी पिऊ शकतात. आणि हे बघा त्याच्याविषयी जी माहिती आहे ना ती या ठिकाणी आहे. तर इथे ब्लॅक बक आपल्याला पाहायला भेटत आहे. ते बघा हे बघा आपल्याला इथे हरणंसुद्धा पाहायला भेटत आहेत. हे बघा ह्या साईडच्या कंपार्टमेंटमध्ये पूर्णच्या पूर्ण इथे हरणं आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर हे बघा आपल्याला इथे चित्ते पाहायला भेटत आहेत. झोपले आहेत. इथे 2 आहेत. जंगल का राजा वाघ ते पाहायला भेटतोय. हो वेगळ्या जातीचा कुठचा तरी आहे. इथे सिंह इथे पाहायला भेटतोय. आता तो झोपलाय. हे बघा इथे सुद्धा आपल्याला वाघ पाहायला भेटतोय. इथे सुद्धा आहे. हा बघा हा जो कंपार्टमेंट तुम्ही जो पाहताय
ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण इथे हा राजा आहे, हा बघा. पण तो आता झोपला आहे, म्हणजे सिंह. चला आता आपण जाऊया थेट पुढे. हे बघा इथे पोपटाच्या जातीचे इथे पक्षी आहेत, आपल्याला ते सुद्धा इथे पाहायला भेटत आहेत. 1 2 3 4 हे बघा. त्यानंतर हे बघा वेगळ्या जातीचे इथे पॅरटसुद्धा आहेत. त्यानंतर आपण परत बाजूला जातोय कंपार्टमेंटमध्ये. हे बघा, हे बघा, हे सुद्धा छोटे छोटे आहेत. हे बघा, हे बघितलं, हे आपण सगळे ॲनिमल प्लॅनेटवर जे व्हिडिओ बघतो त्याच्यामधलेच आहेत, पण खूप भारी वाटत आहेत. इथे ना आपल्याला साईंद्रसुद्धा पाहायला भेटतात. हे बघा खूप सारी आहे तिकडे. चला आता आपण पुढे जाऊया. तर हे बघा इथे आपण स्नेक पाहायला आलेलो आहोत आतमध्ये. तर हे बघा पायथन इथे पाहायला भेटतोय. 1 2 इंडियन रॉक पायथन, हा बघा. त्यानंतर स्पेक्टॅक्युलेट कोब्रा, काय माहिती आहे तो बघ बघा इथे पाहायला भेटतोय. त्यानंतर इथे कासव, इंडियन रॉक पायथन आहे बघा इथे आहे. कॉमन कॅट स्नेक जो आहे ना, ते कशा प्रकारे असतं ते बघा. हे बाहेर. आणि त्यानंतर त्या साईडला सुद्धा आहे तो तिकडे इंडियन रॅट स्नेक, हा बघा. इंडियन कोब्रा, ग्रीन ॲनाकोंडा जर तुम्हाला पाहायचा असेल ना, आम्ही कधी बघितलं नाही, पण हा बघा ग्रीन ॲनाकोंडा. तर हा बघा किंग कोब्रा, हे बघा इथे आहे बघा. फायनली हे तिरुवनंतपुरमचं इथे झू आपण बघितलेलं आहोत. तर आम्ही जे म्हणजे पाहण्यासाठी आलेलो त्या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या आहेत. तर तुम्ही आवर्जून एकदा भेट द्या. सर तुम्ही काय सांगाल या झूबद्दल? अतिशय सुंदर असं हे झू आहे. जसं केरळच्या जंगलामध्ये गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात, जसे की वाघ, हरिण, कवेरेडे, वेगवेगळ्या प्रकारचे साप, ते साप आणि इतरही जंगलात आढळणारे सगळे प्राणी आपल्याला इथे या झूमध्ये बघायला मिळणार. कधी जर तिरुवनंतपुरमला आलात तर नक्कीच भेट द्या. हे चांगला एक स्पॉट आहे. हो, आणि 3 तास कधी गेले हे आम्हाला समजलंही नाही फिरता फिरता. तर चला, हा होता छोटासा तुम्हाला झू दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न. तर चला आता आपण जाऊ नेक्स्ट स्टॉपकडे. चला, तर फायनली मंडळी शेवटच्या स्टॉपवर पोचलेलो आहोत, ते म्हणजे अट्टुकल भगवती टेम्पलकडे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. थोडाच वेळ उरलेला आहे, ते मंदिर आता बंद होणार आहे, म्हणजे तासभर उरला आहे. तर हे बघा माझ्या मागे हे मंदिर आहे, त्या मंदिरामध्येच आपल्याला जायचं आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन कशा प्रकारे असतं ते पाहूया. आतमध्ये कॅमेरा आणि व्हिडिओग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण कुठलेही फुटेज काढणार नाही आहोत, पण जो बाहेरचा परिसर आहे ना तो आपण पाहूया. चला. तर मंडळी इथे ना ही स्क्रीन आहे, तिथे तुम्ही पाहताय हा जो हत्ती आहे ना तो इथे आणण्यात आलेला होता. तर इथे असं आहे की कुठचंही फंक्शन असतो ना तर तेव्हा इथे हत्ती वगैरे आणून तिथे त्याची रथ वगैरे आणून तिथे एक रॅली वगैरे काढली जाते. आणि असं हे इथे इकडची पारंपरिक इथे पद्धत आहे बघा. प्रत्येक देवळामध्ये काय कुठचंही फंक्शन जर असेल ना तर तो हल्लीच मला वाटतं इथे फंक्शन होऊन गेला आहे. आपल्याला मोबाईल घेऊन आतमध्ये जाता येत नाही, पण तुम्हाला बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो. फायनली मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे. तर तुम्हाला मी सांगतो, आम्ही जेव्हा आतमध्ये गेलेलो तेव्हा सुंदर असं मंदिर आहे, आतमधला गाभारा आणि त्यानंतर बरेच सारे गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात.
आणि त्यानंतर जी कमान आहे ना ती खूप सुंदर आहे. तुम्ही आवर्जून एकदा या भगवती मंदिराला अवश्य भेट द्या. आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलं स्क्रीनवर त्याही गोष्टी ह्या कार्यक्रमाला म्हणजे जेव्हा फंक्शन असतो तेव्हा ह्या गोष्टी होतात आणि खूप मजा आली. हा होता आमचा शेवटचा तिरुवनंतपुरममधला हा स्टॉप. तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आणि इकडचे सगळे जे स्पॉट आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू. असे चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.